त्यामुळे पार्ट 3 त्या व्हिडिओचं कंटिन्युएशन. त्यामुळे त्या अर्जी या सॉन्गमध्ये जसं सांगितलं गेलेलं आहे की जो भी तेरे दर आया झुकने जो सर आया, मस्तिया लिए सबको झूमता नजर आया. आता समर्पण, कर्ताभाव मिटवणे, तुमची व्यर्थता बघणे आणि सहजतेनेच झुकणे, याच्यामध्येच अर्थ आहे. कारण तुम्ही जर तुमची मुंडी टाईटच ठेवली, तुम्ही कर्ताभाव ऑनच ठेवला आणि तुम्ही स्वतःचा इलाज करतच राहिले, तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला कुठे नेणार आहे. तुम्हाला स्वतःचा केलेला इलाज कुठे नेणार आहे. तुमच्यामध्येच बसलेला आहे माया, तुमच्यामध्येच बसलेली माया, तुमच्यामध्येच तो डॉक्टर आहे, तुमच्यामध्ये जेव्हा ते सगळे वेगळे भासतात पण ते आहे एकच. ते तुमच्याच आवाजात बोलतात, तुमच्याच स्टाईलनी बोलतात, तुमच्याच सर्व मान्यता, लाईक डिसलाईक त्याला नोन आहे. त्याच्यामुळे असा जो या स्थितीत इलाज करेल स्वतःचा, म्हणजेच तो सर झुकवणार नाही, तो काय करेल, तो फक्त स्वतःचा टाईमपास करेल बस. तो म्हणेल अच्छा ही विधी आकर्षक आहे, ही मला भासते, हे मला असं वाटतं आहे की काहीतरी फायदा देऊन जाईल, तर तो त्या वाटण्यात भासण्यातच राहील. आणि कृपया बघणे, माया ही काय फक्त भासणे, हीच आहे माया. जे दिसत नाही ते मला भासतं, ती माया आहे. जे आहे नाही ॲक्च्युली पण ते मला दिसतं किंवा भासतं, ती माया आहे. आणि तुम्ही एवढ्या इझिली कसं काय फसून जात आहे. कृपया प्रत्येक क्षणाला बघणे. तुम्ही म्हणता मला दिसतो, मी विश्वास ठेवतो, लगेच मला अंतर्गत अनुभव येतो, विश्वास ठेवला. और रॅदर कृपया असं ॲस्पेक्टने तुम्ही बघणे की इंद्रियच हे एकच प्रमाण आहे की संसार आणि समय आणि करता एक्झिस्ट करतो. अदरवाईज काही प्रूफच नाही. तुम्ही जर सगळे इंद्रियगत प्रूफ काढलं, लेट्स से आत्ता मी एक हातात वस्तू धरलेली आहे, त्याला जो टच करतो आहे मी, त्याच्याने जी ठोसता जाणवते माझ्या स्किनवर, ते इंद्रियाचंच एक प्रूफ आहे, एक मात्र प्रूफ. किंवा मे बी त्या ऑब्जेक्टचा स्मेल येत असेल, डोळे खोलल्यावर जर बघितलं तर एक वस्तूचं स्वरूप दिसत असेल, त्याचा आकार दिसत असेल, मे बी मनामध्ये एक स्मृती, त्याच्यात तो आकार स्टोअर केला आहे, टच स्टोअर केला आहे, स्मेल वगैरे असे इंद्रियगत अनुभव स्टोअर केला आहे. तर एखाद्या माणसाला इंद्रिय पण नाही तर तो असा अनुभव करू शकतो स्मृतीद्वारे किंवा इमॅजिनेशन करून. तो फक्त इमॅजिन करेल की अशी अशी वस्तू असू शकते. तर इंद्रिय कोणतंही असो, मन असो, 5 इंद्रिय असो, जे टेस्ट, टच, स्मेल, कोणतंही असू दे, पण इंद्रिय हे एकच प्रमाण आहे जे संसार, समय, कर्ता यांना मान्यता देता आणि प्रत्येक क्षणाक्षणाला देता, क्षणे. आणि जो माणूस म्हणतोय की माझ्या मनाचं ऐकतो, मी करतो, मनाचं करतो, मला वाटेल ते करतो, किंवा माझ्यावर विश्वास ठेवतो मी, किंवा तो म्हणतो की मी माझ्या मनाचं करतो, किंवा मी म्हणजे बा इंद्रियगत अनुभवांवर तो एकदम गाढा विश्वास आहे त्याचा. तो इसेन्शियली स्वतःला फसवतोय बस. तो काय करतोय, तो हे चक्र नाही बघत आहे की संसार, समय, करता याच्याचमुळे खडा आहे की इंद्रिय आहे, तुम्हाला इंद्रिय जोडून दिलेले. मायाने फक्त तुमची क्रिएशन इतकी सिम्पली केलेली आहे, जे लहान बाळ जन्माला येतं ना, त्याला फक्त इंद्रिय जोडून दिले बस. आता सगळं हे काइंड ऑफ ऑटो पायलट होईल फसवायचं काम. मायाचं असंच आहे. अहम जो कोणी आहे नाही तो क्रिएट केला जाईल, त्याचा एक रेडियस राहील, तो त्याचा फायदा पाहिल. अहम 1चा फायदा पाहिल, अहम 2चा फायदा पाहिल. तो कसा पाहिल, त्याला सेन्सेस दिले, इंद्रिय दिलेले त्याचे रेडियस जाणून घेण्यासाठी, त्याच्या बॉडीचा फायदा करण्यासाठी, माइंडचा फायदा करण्यासाठी. आणि त्याच्या आतमध्ये माया बसून दिली. माया काय आहे, अहम म्हणजे एक सो कॉल्ड अपूर्णता आहे बस. अशी अपूर्णता, जी अपूर्णता तर परमात्म्याची आहे, पण ती त्या
परमात्म्याला शोधते, पण इंद्रियगत जे हाताला लागेल ते संसारमध्ये शोधायला पाहते. कामाद्वारे, वस्तूंद्वारे भोगून किंवा इंद्रियगत अनुभव, इंद्रियगत सुख वगैरे याच्याद्वारे करायला बघते. बस तुमची चेतना तुम्ही लिमिटेड का ठेवता, की तुम्ही इंद्रियच आहे, तुम्ही शरीरच आहे, मनच आहे. तुम्हाला मायानी फर्स्ट मान्यता बसून दिलेली की तुम्ही शरीर आहे आणि तुम्ही मन आहे. आणि ती ज्या क्षणापासून सुरू झाली, ज्या क्षणापासून तुमचा जन्म आलेला आहे, इनफॅक्ट जेव्हा तुमच्यातले जे तुमचा जन्म कुठून झालेला आहे, कृपया बघणे की शरीर तर क्रिएट होण्यासाठी आधी 2 कोशिकांचं एकत्रीकरण होणं गरजेचं होतं. तिथून तुमची शरीराची सुरुवात झालेली. पण त्याच्या आधीपासून पण तुम्ही होतेच. ती अपूर्णता होतीच, मूलापूर्णता. ती फक्त एक माध्यम शोधत होती आणि माध्यम हे त्याला ही बॉडी भेटली. त्या 2 कोशिकांची स्वरूपात जी बनलेली ही बॉडी, ज्याच्यामध्ये सत्रस्तंभचा हा प्रपोर्शन आहे जो मला सूट करतो, की त्याद्वारे मी असा व्यक्ती बनू शकेल जो जास्त मे बी हायपर ॲक्टिव्ह आहे, बिकॉज त्याच्यामध्ये ही पर्टिक्युलर प्रपोर्शन ऑफ सत्रस्तंभ आहे. त्यामुळे मी चूज केली की बॉडी अशी पाहिजे मला की नॉन लिथार्जिक. मी फार ॲक्टिव्हिटी, मी बारीक आहे किंवा मी जास्त विचार करणार आहे, मी हेल्दी खाणार आहे किंवा असं आहे. हे सगळे गुण मी निवडले. मग मला बॉडी शोधली मी. आता मायाने फर्स्ट मान्यता बसून दिली की तू ही बॉडी आहे, तू हे मन आहे. आणि ते जेव्हापासून मी ऐकायला लागलो आहे ते आजपर्यंत थांबलं नाही ते. इनफॅक्ट या क्षणाला पण सुरू येते. आणि ते त्याची सवय, हॅबिट ते इतकं आचरणात आलेलं आहे. म्हणता ना की एखादी चुकीची गोष्ट जर तुम्ही लेट्स से 10 वर्ष जर करत आले ना, तर तुम्हाला असं वाटेल की ती ॲक्च्युली बरोबर आहे. तुम्हाला वाटेल की तुम्हाला जाणवणार पण नाही इनफॅक्ट की हे चुकीचं होतं. ते इतकं सहजतेने तुम्हाला तुमच्यावर थोपला जाऊ शकतो. तुम्हाला असत्य सत्यामध्ये प्रतीत करून लावलं जाऊ शकतं. तर ही पॉवर आहे मायाची. फक्त एक सिम्पल ॲस्पेक्टमुळे ती आलेली. ती म्हणजे काय, तुम्हाला मूळ मान्यता दिलेली आहे आणि त्या मूळ मान्यतेद्वारे तुम्ही आता तुमच्या सो कॉल्ड प्रपोज अपूर्णता तुमच्या मानताय. आता तुमच्या अपूर्णता तुम्ही स्वतःच्या मानल्या, तुमच्या शरीराच्या मानल्या, तुमच्या मनाच्या मानल्या. आणि पहिली अपूर्णता काय होती, तुम्ही हे शरीर आहे, तुम्ही हे मन आहे, हे मायाने पटवून दिलं. आता तुम्ही बसले. आता तुम्ही बनले अहंकार, तुम्ही बनले मन, तुम्ही बनले शरीर. तुमची जी काही अपूर्णता असेल त्याच्याद्वारे माया तुम्हाला नाचवेल. तुम्ही नाचणार आणि नाचून ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही एक रुपयाचं सुख मिळवणार, एक अनंत सुख मिस करणार आणि वन्स अगेन त्याच बेचैनीमध्ये राहणार. आणि बाय द वे तुम्ही शोधताय त्या अनंतला, तुम्ही त्याच्या नादात काहीतरी सृष्टीलगत काम करणार, खाणार, इंद्रिय सुख भोगणे वगैरे. असाच तुम्ही कॉन्स्टंटली फसताय बस. आणि अजून किती वेळ फसायचं आहे तुम्ही ठरवा. हे चालूच राहील, कारण तुमच्याच हातात आहे ना किती वेळ किती मान्यता सुरूच ठेवायच्या. मान्यता काही ऑटोमॅटिक बंद नाही होणार आहे. तुमची इमानदारीची गरज आहे ना इथे, की मान्यता बंद करायचं आहे का. तुम्हाला व्यर्थता जाणवली का, तुम्ही पकले का. तुम्हाला जर जाणवतच नाही पकले तुम्ही, तुम्हाला जर एस्केप मेकॅनिझम हजारो आहे, तुम्हाला प्यायला लस्सी आहे, तुम्हाला खायला पावभाजी आहे, तुम्हाला करायला थीम पार्क्स आहे, जायला पाहायला मूवी आहे, तुम्हाला इंटरनेट आहे, मोबाईल आहे, यूट्यूब आहे, तुम्हाला अख्खं म्हणजे आकर्षक व्हिडिओज आहे, उत्तेजक व्हिडिओज आहे, तुमच्याकडे लॅपटॉप आहे, मोबाईल्स, गॅजेट्स आहे, वस्तू आहे भोगायला, गाडी आहे, बंगला आहे. तर काय एवढे एस्केप मेकॅनिझम्स आहे. केव्हा असा वेळ येईल, केव्हा असा काळ येईल की तुम्ही म्हणणार की अरे आता ती वेळ आलेली आहे की म्हणजे तुम्ही पूर्ण पकतच नाही ना.
झाडावरचं फळ जरी ते तसंच पडेल राहतं, त्याला लागून राहतं झाडाला, तर पूर्ण पकतं. तुमचं तर काय होतं, प्रीमॅच्युअरलीच तुम्ही तोडता, लगेच दुसऱ्या डालला कनेक्ट होता, तोडता लगेच तुम्ही दुसऱ्या डालचं फळ तोडता, लगेच दुसऱ्या डालचं फळ तोडता. असं तुमचं फक्त कच्च्या कायाला तोडायचंच काम चालू आहे. आज ही हॉटेल खाऊ, ती हॉटेल खाऊ, आज हे करू ते करू, उद्या ती वस्तू घेऊन पाहू, उद्या ते करून बघू, उद्या उद्या हे बनवून बघू, उद्या त्या स्टाईलनी काम करून बघू, आज ह्या स्टाईलनी फसलो तर त्या स्टाईलनी करू, त्या ठिकाणी जाऊ. हे तुमचा विश्वास हा तुटलाच नाही ना. तुटला का नाही आहे, कारण तुम्ही पळूनच जात आहे, फक्त बस पळूनच जात आहे. बस तुम्ही ती इमानदारीने बघितलं नाही की खरंच हे ना चालू होतं फक्त, पण मी फक्त फसवत आलो होतो इतक्या दिवस बस स्वतःला. ती इमानदारीने बघत नाही तुम्ही, असं आहे. आणि ती इमानदारी येत नाही, तुम्ही थांबत नाही, तुमच्या मान्यतांवर विश्वास ठेवायचं थांबत नाही. प्रत्येक मनाचं वाक्य तुमचंच वाक्य असं वाटतं. चित्तामधले फेकलेले सगळे दगड अपूर्णता आहे, माझ्या अपूर्णता आहे, आणि हे चक्र सुरूच राहतं. ते चक्र बंद कसं होईल? इमानदारी आणणे, आचरणामध्ये नेसेसरी चेंजेस करणे, सत्याच्या मार्गावर चालणे. तुमच्यासमोर लेट्स से तुम्हाला लागली ताण, राईट, तुम्हाला फार खरं प्रतीत होतं की अरे तहान आहे, तोंड सुकलं आहे, असं झालं आहे तसं. आता एकदम तथ्यगत स्पीक करायला गेलं ना, तर ताण तुमची नाही आहे, ताण शरीरची आहे. तहान मे बी मनाची असू शकते, पण मनाची तहान खोटी. मनाची तहान त्या पाण्याने पण नाही भागणार आहे, ना कोल्ड्रिंकने भागणार आहे, ना अदर कोणत्याच त्याच्याने भागणार आहे. मनाची तहान तर कधी मिटतच नाही, बाय द वे. मनाची तहान फक्त त्या एकाच गोष्टीने होणार आहे, ती म्हणजे मनाच्या स्पेसिफिकतेला मिटणे, मनाची अपूर्णतेला मिटणे, मनाचं विगलन, याच्यानेच मनाची तहान भागणार आहे. बस ती अंतिम इच्छा की ज्याच्याने मी माझ्यातली अपूर्णता ठेवतच नाही. मी समजून घेतो की मी कोण होतो, आणि तेच मी परत होऊन जातो. मी आता होऊन गेलो तो लिमिटेड. आता मी त्याची अर्थता जाणली की लिमिटेड होण्यात काही अर्थ नाही. तर आता मी जो अनंत होतो तोच मी परत बनून जातो. रादर त्याच्याकडे तिनका तिनके पास चालला होतो, बस एवढंच. तर हे तुमचं फक्त पूर्ण होण्याचं, मनाचं पूर्ण होण्याचं सायकल. बॉडीचं काय, बॉडी तर हे पहा, बॉडी ही मान्यतावर खडी आहे की तुम्ही म्हटले ना की शरीर असं असतं, हे माझं शरीर आहे, त्याच्यावर DNA मान्यता आहे, DNA डेटा स्टोर्ड आहे, ऑर्गन का असता, फ्लेश का असतं, सगळं मान्यता खड्या आहे, सगळा डेटाबेस लिहून ठेवलेला आहे. तर त्याच्यामुळे बॉडी ही परत बनली. सर्वात खालची मान्यता काय की तुम्ही आहे. मग तुम्ही कोण आहे? मग शरीर आहे, मन आहे. तर तुम्ही आहेच नाही, तर लेट अलोन तुम्ही शरीर आहे, लेट अलोन तुम्ही मन आहे, ह्या मान्यताच तुमच्या नाही आहे. तर त्या मान्यतापर्यंत तुम्ही आले की तुम्ही आहेच नाही. आत्तापर्यंत जे सगळे अनुभव होते ते सगळं मायाचा भास होता. बस मायाने क्रिएट केला होता सगळा अनुभव, इंद्रिय खडे केले, इंद्रियगत अनुभव दिला, आणि सगळं गोलमोल करून ठेवलं होतं फक्त काम. मान्यता घेऊन संसार समय करता खडा केला, आणि इंद्रिय खडे केले, आणि इंद्रियांच्याच अनुभवाने अजून वाढवलं, ते विशेष सायकलमध्ये मला फसवून ठेवलं. तर आता जर मी एखाद्या, मला खरंच तहान भासते, तर पहिले तहानला मिटवण्यासाठी, मनाची तहान तर कधी मिटत नाही, शरीराची तहान जर आता तुम्ही संसार समय करता खडा केला आहे, तर त्याच भ्रमामध्ये ते भ्रमाचं पाणी प्या तुम्ही, का ज्यूस प्या, का शुगर खा, का तुम्ही शुगरी ड्रिंक प्या, कोकाकोला खा, काही करा. ॲक्च्युली इट डझंट मॅटर, बट डेफिनेटली त्या बॉडीवर इम्पॅक्ट तर होणारच त्याचा. तुम्ही शुगर वॉटर पिणार, कोकाकोला पिणार, तुमची शरीराची
डिग्रेडेशन तर होणार डेफिनेटली. तुमचे भ्रमसुद्धा रूल्स पाळता. भ्रम हे रूल्सनी चालता, त्याला नाकारलं नाही जाऊ शकत. एक ग्लोबल कॉन्स्टंट आहे, जसं ग्रॅव्हिटेशन, जसं आहे शरीराला लागलं तर इजा होईल वगैरे वगैरे, तो पार्ट डॅमेज होईल, हे सगळे रूल्स आहे, ते पाळते माया. त्याच्यामुळेच तर ते एवढं खरं वाचतं आहे ना. त्या रूल्सच्या परे काही गेलं आहे का? पण तुम्ही ऑलरेडी रूल्सच्या बाहेर बसलेले, तुम्ही जे काय आहे ना, तुम्ही रूल्सच्या ऑलरेडी क्रॉस केलेलं आहे. तुम्ही त्या रूल्सच्या मध्ये जर मानता स्वतःला, तर तुम्ही अगेन मान्यता देताय तुम्हाला ती ताण तुमची. आता विझवत बसा ताण, आयदर शुगर वॉटरनी किंवा पाण्याने. आणि हे पण आदर्शता दाखवा की मी फक्त पाणीच पितो, मी तर हेल्दी खाणार आहे. आणि तुम्ही जर स्वतःला मनाला फसवून जर शुगर वॉटर पिताय, कोकोकोला पिताय आणि स्टील स्किप करताय, रेटताय, तर त्याच्यात पण फसून राहा तुम्ही. तुम्हाला दिसतंय का याच्यामध्ये मूळ मान्यता काय आहे? की तुम्ही शरीराने मन बनवून बसलेले आणि तुम्ही काहीतरी होऊन बसलेले, ही मूळ मान्यता आहे. आता तुम्ही जर मूलभूलच करून बसले, आता फरक नाही पडत की तुम्ही कोकोकोला पिताय, पाणी पिताय ताण भागवण्यासाठी. ती ताण फक्त त्या परम आत्म्यानेच भागेल. तुम्ही फक्त टाईमपास करताय बस इथे. तुम्ही काहीही काम करून टाईमपास करताय बस. वन्स अगेन, तुमची जर ती स्थिती नाही आलेली हे मानण्यासाठी की खरंच माझी ताण ना पाण्याने भागणार आहे, ना कोकोकोलाने भागणार आहे, तर मी तुम्हाला ह्यानी टॉर्चर करायला रिकमेंड करत की तुम्ही बॉडीला टॉर्चर करा. अरे तुम्ही जर बनून बसलेले बॉडी माइंड, तर तुम्हाला स्लोली मुक्त व्हायला लागेल ना. तुम्ही आज डायरेक्ट खटकन बंद करू शकत अन्न पाणी, और रॅदर करू पण शकता, तुमची मर्जी. तुम्हाला जर खरंच तीव्र आकांक्षा आहे, इच्छा आहे मुक्त होण्याची, तर तुमची मर्जी ना. जर नाही आहे, जर स्लोली करायचं आहे, तर तुमची मर्जी. वन्स अगेन तुम्ही ठरवा ना की तुम्ही प्रोजेक्टर ऑन केलेलं आहे, तुम्ही प्लेग्राऊंडमध्ये उतरले, तुम्हाला खेळायचं किती वेळ आहे, सांज झाली आहे, तर घरी परत येऊन जा. आणि ते म्हणता ना, ते गाणं आहे लता मंगेशकर यांचं, रंग दे बसंती म्हणलं की लुका छुपी बहुत हुई, सामने आ जाना, कहाँ कहाँ ढूंढा तुझे, थक गई है अब तेरी माँ, आजा सांझ हुई मुझे तेरी फिकर. ते इतकं म्हणजे प्रखर वाणी ती. त्याच्यात मा म्हणजे तो परमात्मा आहे आणि जो भटकणारा, जो लुकाछुपी खेळणारा आहे, तो मी आहे. अहम परमात्म्याशीच लुकाछुपी खेळतोय बस. आणि तो काय म्हणतोय माहिती का? तो म्हणतोय पुढे AR रहमानचं यांचं वक्तव्य आहे त्या गाण्यामध्ये, कैसे तुझको बताओ यहाँ है क्या, मैंने झरने से पानी माँ तोड़ के पिया है, गुच्छा गुच्छा कहीं ख्वाबों का उछल के छुआ है, छाया लिए यहाँ धूप यहाँ है, नया नया सा है रंग यहाँ सब कुछ है माँ फिर भी, बिन तेरे मुझे लगे अकेला. वाव, काय खरंच म्हणजे गाणं रचलंय. ज्यांनी पण रचलंय गाणं त्याला म्हणजे कमाल आहे खरंच बस. आणि ज्यांनी म्हटलंय ते सुरांमध्ये, तो काय करतोय बेसिकली, तो मुक्तीचं द्वार ओपन करून देतोय. जर तुमची दृष्टी दिव्य आहे, तुमचं मनाचं द्वार खुलं आहे, तुम्ही रेडी आहे, तुम्ही इमानदार आहे, तर तुम्ही ते गाणं ऐकून मुक्त पण होऊ शकता. ती संधी, ती अपॉर्च्युनिटी त्या गायकाने दिली. ती तीव्रता त्या लेखकाने रचली आहे. आणि तो रॅदर लेखक म्हणण्यापेक्षा तो संतच आहे. संत आणि लेखकमध्ये एक छोटीशी लाईन असते बस. संत हा असा असतो की त्याला तो फायदे तोटे किंवा याच्यात नाही जगत. तो डायरेक्ट फक्त जे पण बोलेल ते मुक्तीचं द्वार आहे. जे पण ऐकेल ते फक्त मुक्तीसाठीच सगळं याचं अप्रोच बस.
त्याला फक्त एक्झिट व्हायचं आहे आणि दुसऱ्यांना पण एक्झिट द्यायची या सफरिंगमधून, या पेनमधून. खरंच इम्प्रेसिव्ह आहे ते लुका छुपी सॉन्ग.